नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पुणे सोलापूर महामार्गावरील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ एका इसमावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या आरोपींना लोणीकाळभर पोलिसांनी अवघ्या 24 तासात शिताफीने जेरबंद करत मोठे यश मिळवले आहे। आरोपीकडून धारदार हत्यारे आणि दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे। यात एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे। सुरेश बाबूराव गायकवाड, वय वर्ष 18, राहणार घोरपडे वस्ती, लेन नंबर 1, कदमवाक वस्ती, तालुका हवेली, जिल्हा पुणे। कुणाल राहुल चौगुले, वय वर्ष 18, राहणार लेन नंबर 6, घोरपडे वस्ती, कदमवाक वस्ती, तालुका हवेली, जिल्हा पुणे आणि विधी संघर्षित बालक अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी गणेश नवनाथ कांबळे यांच्यावर हल्ला केला आहे। या हल्ल्यात ते जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा केल्यापासून आरोपी फरार झाले होते। लोणीकाळभर पोलिसांचे पथक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते, तेव्हा पोलिसांनी लोणीकाळभर टोल नाका परिसरात काही इसम धारदार शस्त्रांसह संशयास्पदरित्या फिरत आहेत, अशी माहिती एका खबऱ्यांमार्फत मिळाली होती। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून आरोपींना मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या। आरोपींनी सदर गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली। लोणीकाळभर पोलिसांनी आरोपींकडून बेकायदेशीररित्या शस्त्र जप्त करून भारतीय हत्यार कायदा कलम 425, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) सह 135 आणि भारतीय न्याय संहिता कलम 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे। तसेच मांजरी पोलीस ठाण्यातील संबंधित हल्ल्याचा गुन्हाही या कारवाईत उघडकीस आला आहे। ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ 6 डॉक्टर राजकुमार शिंदे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।